काही व्यक्ती इतिहासात जन्म घेतात, तर काही व्यक्ती स्वतःच इतिहास घडवतात. काही लेखक पुस्तके लिहितात, पण काही लेखक आपल्या लेखणीतून संपूर्ण समाजाच्या मनात क्रांती चेतवतात. प्रत्येक युगाला एक आवाज लागतो, एक असा आवाज जो राजवाड्यातून नव्हे तर झोपडीतून उठतो. एक अशी लेखणी जी शाईने नाही तर कष्टकऱ्यांच्या घामाने लिहिते. आणि एक असा शाहीर जो स्वतःसाठी जगत नाही तर संपूर्ण समाजासाठी शब्दांना क्रांतीची मशाल बनवतो. तो आवाज होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष सर्जेराव शिंदे आणि आपल्या सर्वांचं स्पीकर संतोष शिंदे या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व एवढं विशाल आहे की ते एका व्हिडिओमध्ये समजून घेणं शक्यच नाहीये. आणि म्हणूनच पुढील काही दिवसांमध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित विशेष व्हिडिओ मालिकेचा प्रवास सुरू करणार आहोत. या व्हिडिओ मालिकेत आपण जाणून घेणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय जीवन प्रवास नेमका कसा होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदान नेमकं काय आहे, फकीरा आणि त्यांच्या साहित्य विश्वाचा सखोल अभ्यास, त्याचबरोबर माझी मैना गावाकडे राहिली या शाहिरी मागील इतिहास, त्यांच्या क्रांतिकारी विचारांची या आजच्या समाजातील उपयुक्तता नेमकी कशी आहे, काय आहे, आणि त्यांच्या कार्याशी संबंधित अनेक कमी परिचित ऐतिहासिक संदर्भ आपण बघणार आहोत. 1 ऑगस्ट हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाहीये मित्रांनो, हा केवळ एका साहित्यकाचा जन्मदिवस सुद्धा नाहीये. हा आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीमधील दिशा देणाऱ्या एका महामानवाचा जन्मदिवस आहे, ज्यांनी आपल्या शाहिरीमुळे इथल्या जनतेला जागं केलं, आपल्या लेखणीमधून अन्यायाला आव्हान दिलं, वाचा फोडली आणि आपल्या साहित्यानं शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा दिली. नुकताच महाराष्ट्र शासनानं 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे, कारण समाजाला दिशा देणाऱ्या या लेखकांच्या योगदानाची शासकीय पातळीवरती दखल घेणं ही एक सकारात्मक बाब आहे. पण मित्रांनो, प्रश्न फक्त दिवस घोषित करण्याचा मुळीच नाही, तर प्रश्न आहे त्या दिवसामागील विचार समाजामध्ये किती रुजणार आहेत. फक्त शासनानं दिन जाहीर केला म्हणून अण्णाभाऊंना न्याय मिळणार आहे का? फोटोला हार घातला, 2 घोषणा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जात, भेदभाव, अन्याय आणि विषमता, मग लेखन प्रेरणा दिनाचा अर्थ तो नेमका काय उरतो? तर लेखन प्रेरणा दिन हा फक्त कार्यक्रमांचा दिवस नसावा, तो वाचनाची प्रेरणा देणारा दिवस असला पाहिजे. तो लेखनातून परिवर्तन घडविण्याची शपथ घेण्याचा दिवस असला पाहिजे. मला वाटतं तो अण्णाभाऊंचा साहित्य वाचण्याचा, समजून घेण्याचा आणि आचरणात आणण्याचा सुद्धा दिवस असावा असं मला वाटतं. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महामानवाला खरं तर आदरांजली ही केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमातून किंवा एका दिवसाच्या दिनातून वाहता येणार नाही. त्यासाठी त्यांचे विचार समजून घ्यावे लागणार आहेत, त्यांचं साहित्य वाचावं लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते विचार आचरणात आणावे लागणार आहेत. मला प्रामाणिकपणानं वाटतं, दिन साजरा करण्यापेक्षा विचार जगवणं आणि विचार जागवणं अधिक महत्वाचं आहे. कारण स्मारक उभारणं सोपं असतं, पण विचार उभारणं मात्र कठीण असतं. आणि याच विश्वासातून, याच प्रेरणेतून मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. पुढील काही दिवसांमध्ये स्पीकर संतोष शिंदे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा संघर्ष, त्यांच्या साहित्य विश्वाची ताकद, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचं योगदान आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आजच्या काळाशी असलेला संबंध या सर्व विषयांवर आधारित एक अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मालिका म्हणजेच माहितीपट मी आपल्या समोर घेऊन येणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून, माहितीपटाच्या माध्यमातून माझा केवळ व्ह्यूज किंवा लाईक कमवण्याचा प्रयत्न मुळीच नाहीये,
तर ही माझी वैचारिक बांधिलकी आहे. हा केवळ इतिहास सांगण्याचा प्रयत्न नाही, तर इतिहासातील विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आहे. एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. माझी एवढीच नम्र विनंती आहे की या प्रवासामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. प्रत्येक भाग पहा, तुमची मतं नक्की कळवा आणि जर तुम्हाला वाटलं की हा प्रयत्न समाजासाठी उपयुक्त आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे. चला, अण्णा भाऊंची जयंती ही फक्त साजरी करू नका, तर अण्णा भाऊंचे विचार हे जागवूया. अण्णा भाऊंचे विचार जगवूया. मित्रांनो, ही मालिका केवळ एका महान साहित्यिकाची जीवन कथा नाही. ही मालिका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कथा आहे. ही मालिका संघर्षातून उभ्या राहिलेल्या माणसाची कथा आहे. ही मालिका शब्दांनी समाज परिवर्तन घडवणाऱ्या एका लोकशाहीराची कथा आहे. आणि म्हणूनच या प्रवासामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. जर तुम्हालाही वाटत असेल की अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महामानवांचे विचार आजच्या या नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, जर तुम्हालाही वाटत असेल की महाराष्ट्राचा इतिहास हा समाज सुधारकांचे कार्य आणि त्याचबरोबर आपल्या वैचारिक वारशांचा खरा चेहरा हा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, तर आजच स्पीकर संतोष शिंदे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्स सुरू करा, जेणेकरून या मालिकेतील एकही भाग तुमच्याकडून चुकणार नाही. हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक हा या प्रयत्नावरील तुमच्या विश्वासाची पावती असणार आहे. हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादा तरुण विद्यार्थी प्रथमच अण्णाभाऊ साठे यांना जाणून घेणार आहे. एखादा विद्यार्थी तरुण त्याच्या साहित्यापर्यंत पोहोचणार आहे, किंवा एखाद्याच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची नवी प्रेरणा, उमेद जागणार आहे. तसेच तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि मतं ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, कारण ही मालिका केवळ माझी नाही, ही आपल्या सर्वांची वैचारिक चळवळ आहे. अण्णाभाऊंची जयंती केवळ साजरी करू नका, तर अण्णाभाऊंचे साहित्य वाचणं गरजेचं आहे. त्यांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये जगणं गरजेचं आहे. कारण व्यक्ती हे काळाच्या पडद्याआड जाते, पण विचार हे पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत माझी मैना गावाकडे राहिली या अजरामर शाहिरी मागील इतिहास नेमका काय आहे, वेदना काय आहेत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जाज्वल्य प्रवास नेमका काय आहे. चला तर पुढील काही दिवस फक्त व्हिडिओ पाहू नका, तर इतिहास समजून घेऊया, साहित्य वाचूया, विचार जागवूया आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा क्रांतिकारी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया. पुढील भागामध्ये भेटूया इतिहासाच्या पुढच्या अध्यायासह. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि इतिहासाला नव्या नजरेने पाहत राहा. तोपर्यंत मी संतोष शिंदे आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.